वाटते की इथंच राहून जा, पण आता आपली वेळ आलेली आहे जाण्याची. तर फोटो काढून राहिले, फोटोशूट चालू आहे जोशी सरांचा. या प्रकारे हा वाडा होता, आपण सगळं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं. हॅलो गाईज, आम्ही आलो आता सावडखेड्यात. इथं नामांकित वाडा आहे जो 400 वर्ष पुराणा आहे. तिथे आता आज आम्ही भेट देणार आहे. आम्ही NSSचे विद्यार्थी सर्व. आमच्यासोबत जोशी सर आहे. देख सकते आप लाल लाल जो दिख रहा वही वाडा आहे. बस आता थोडाच दूर रस्ता आहे आपला. आम्ही तिघं सगळ्यात पुढा आहे. पण आता आम्ही पोहोचलोच तिथं गेल्यावर भेटू मग. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो सावडखार खेड्यात, जो वलगावच्या थोड्या 4-5 किलोमीटर अंदर आहे. आणि आज आम्ही या वाड्यात आलो. पाहू शकता तुम्ही. थोड्या वेळानं सर येणार आहे, तेव्हा आम्हाला अंदर एंट्री भेटणार आहे. आमचे थोडे मित्र बाकी आहे याचे, ते आल्यावर आम्ही अंदर जाणार आहे. आता सध्या तुम्ही बाहेरून पाहून घ्या. हा करीब 400 वर्ष पुराणा वाडा आहे. ट्रॅक्टर नवीनच आहे, ट्रॅक्टरचं इकडे लक्ष नका देऊ. आणि सध्या आम्ही इतके जण आलेला त्या बाईक्सना. हात दाखवा रे. आणि आमचा कॅमेरामॅन बी पाहून घ्या, तो कधी मागच राहून जाईल. हां, थोडं पाहू शकता. इथं आपल्याला एक मातीची गाय दिसते पहा, छानपैकी. आणि इथं एक बैलबंडी सारखं, ज्याच्यातला थोडं इकडलं पाहून घेऊ काय काय आहे. तर छोटा मुलगा पण आहे तिथे, एक छोटा मुलगा पण आहे. आणि हा वाडा असा साईडनं असा दिसतो. शायद हे संडास बाथरूम. आणि हे बाल्कनी पाहू शकता किती छान आहे. थांबा 1 मिनिट, दिसून नाही राहिलं. ॲपल पाहिजे समजला. हां, ॲपल. एक छोटा मुलगा. आणि साईडनं वाडा असा दिसतो. हा बाल्कनी पाहू शकता. इथं वृक्षारोपण केलेलं आहे थोडं. सर आलेले आहेत, थोड्या वेळात आपल्याला अंदर पण नेतील. दरवाजा पाहू शकता किती छान पैकी कलर केलेला आहे. माहेर पंढरपूर या पिक्चरची शूटिंग झालेली आहे म्हणतात. आणि काही 1 महिना अगोदर इथे एक गाणं पण म्हटलेलं आहे. कोणतं गाणं होतं दादा? पॉप गाणं होतं. पॉप गाणं होतं म्हणतात. हे दादा इथेच राहतात. रॅप नाटक झालं होतं, नाटकाचं ते गाणं रूपांतर आहे. आणि तिथे पंजाबराव देशमुख यांच्यावर जो चित्रपट बनला आहे तो इथचाच आहे. गंगेचा भगीरथ, त्याच्यात पंजाबराव देशमुखचा वाडा दाखवला आहे. अरे बाबा, हे बघा मित्रांनो, दाखव रे वाडा, दाखव. हाच पिक्चर आहे तो, ज्या वाड्यात आज आपण आलेला. बघू शकता. दरवाजा तोच दरवाजा पाहू शकता. आता आपण अंदर जाणार आहे, कारण की आपले सगळे विद्यार्थी आलेले आहेत. इथेच त्या पिक्चरची शूटिंग झाली होती. माहेर माझे पंढरपूर पाहू शकता तुम्ही. या प्रकारे हा वाडा आहे 400 वर्ष आधीचा. गन्स पण आहे इथं, बंदुका. आणि हे त्या पिक्चरमध्ये थोडा घेतलेला सीन. आणि हा वाडा ज्यांचा आहे ते त्यांचा फोटो. या प्रकारे हा वाडायचा. आणि हे सर आमचे जोशी सर, जे NSSचे हेड आहे, ज्यांना आम्हाला इथं आणलं. सर, वाड्याबद्दल 2 शब्द सांगा. आज ऐतिहासिक वस्तू फार कमी राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये एवढ्या वर्षापासून जतन केलेला वाडा आजच्या युवा पिढीला माहिती व्हावा. आज मोबाईलच्या युगात राहणारी ही पिढी या वाड्याच्या ऐतिहासिक संस्कृतीला त्यांनी बघावं, या उद्देशानं आम्ही एक छोटीशी ट्रीप इथे काढलेली आहे. आणि आज संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही त्यांच्या वलगाव वृद्धाश्रम इथे भेट दिली. त्यानंतर आम्ही या वाळगडे इथे आलेलो आहे. मी खोरगडे मॅडम व खोरगडे परिवारांचे खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हा वाडा बघण्याची संधी दिली. धन्यवाद. आता आपण वरून पाहणार आहे हा वाडा. वरत जायचा रस्ता आहे इथे. चल रे. आता आम्ही वरत जाणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे काही जास्त जागा नाही आहे वरत जाण्यासाठी. एकदम छोटे छोटे पायऱ्या.
जिथून फक्त एकच व्यक्ती वरती जाऊ शकतो. इकडे पण वाडा आहे ज्याचा पाहू शकता तुम्ही. एकूण वावर आम्ही पण आता अंदर आला. हे पूर्ण मातीचं बांधलेलं आहे. या प्रकारे हा वाडा आहे जो 400 वर्ष पुराणा वाडा आहे. एवढे जण आपले सर 2013ला जेव्हा आपण इथे कॅम्प आणला होता एनएसएसचा, तेव्हा आपला एनएसएसचा विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय फरगडे होता या गावात. आता हे पूर्ण आले आहे भेटीला. गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त कलरची वास येते असं वाटत आहे की काही दिवस आधीच केलेले हे कलर आहे. खूप चांगल्या प्रकारे याची मेंटेनन्स करण्यात येऊन राहिलं. हे आप्पा इथचे यांच्याच पिढींचा हा वाडा आहे बघा. खूप चांगल्या प्रकारे. थोड्या आधी आपण तिथे होतो. हे एंट्री गेट. वाड्यावरून व्ह्यू पहा तुम्ही किती छान दिसतोय. आणि आपले जोशी सर फोटो काढून राहिले. फोटोशूट चालू आहे जोशी सरांचा. इथून वलगाव नाही दिसत. जिथून आपण आता खाली जाणार आहे पाहू शकतो तुम्ही. दरी खूप खोल आहे आणि आपली पब्लिक इथे बसलेली आहे. जुना टेबल जो की बाशाच्या काड्यांपासून बनलेला. या वाड्यातला हा आरसा. तर चला आता आपलं भोजनालय मध्ये जाऊ. आपल्या मिनिंग मध्ये किचन रूम या प्रकारे आहे. किचन रूम. हा डायनिंग टेबल. इथं गॅस ओटा बनणार आहे वाटते. जुन्या काळातल्या बटना. जुन्या काळातली टीव्ही. फ्रीज. आय थिंक हा फ्रीजच आहे. हो दाखवला. आणि हा जुन्या काळातला बटना. हा प्लग पाहू शकता. जय महाराष्ट्र मंडळी. जय महाराष्ट्र. वाडा. आणि हा आपला सार्थक. इथचे थोडं सार्थक इच्छाबद्दल सांगणार. घंटा माहिती आहे. या इकडे पाहू शकता तुम्ही. सार्थक मनोगत व्यक्त करणं. कॅमेरा खूप गरजेचा आहे कारण की वाडा खूप जुना आहे. ये बीच में कर रहा है. बीच में उंगली कर रहा है गधा. चलो इधर से चलते आपण आगे. आपले गाडगे बाबांचा फोटो. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा. लवकर झाली पाहिजे आपली. पाहू शकता तुम्ही. ढेबूजी महाराज म्हणते सार्थक. मला तर माहित नाही. जुन्या काळातले आहे ते. जुन्या काळातले आहे म्हणतात ते. तो असा आहे. असं आहे. या प्रकारे हा वाडा आहे. खूपच छान. आणि असं वाटते की इथंच राहून जा. पण आता आपली वेळ आलेली आहे जाण्याची. तर चला. इथं पिक्चरची शूटिंग झाली. काय नाव होतं पिक्चरचं? पिक्चरचं नाव सांग. माझे माय पंढरपूर. माझे माय पंढरपूर. गेट होते. ह्याच तो दरवाजा. तो दरवाजा आहे. पूर्ण सागवान आहे. पुरा सागवान आहे. आणि इथं हे पितळचे लागलेले आहे. ते पण पितळचं आहे. आणि आता आम्ही बाहेरचं वावर नाही. या प्रकारे हा वाडा होता. आपण सगळं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ना आता आपण इथून निघणार आहे. पाहू शकता बाहेरून खूपच छान दिसतो हा वाडा. पाहू शकता जुन्या भीती. इकडे मंदिर आहे म्हणते. आपण त्या मंदिरात जाऊ. हे आहे मंदिर जिथं आपले विद्यार्थी आधीच पोहोचलेले आहे. हे पण जुन्याच काळातलं सर्व. मंदिर थोडं नवीन आहे. आणि हा वाड्याचा बॅक साईड आहे जो आपण आतापर्यंत पाहिला नव्हता. पाहू शकता तुम्ही. खिडक्या किती. आणि जुनं मंदिर. हे आपले विद्यार्थी जे दर्शन करून आणले. आता एक्झाम पास होतील. सेमिस्टर एक्झाम कमिंग सून. सेमिस्टर एक्झाम कमिंग सूनच आहे ना आमचे. 400 वर्षापूर्वी चालली. हा हे घे. ठीक आहे म्हणतो. आमची 31 तारखेला एक्झाम आहे. आता आम्ही
खूप जुन्या मंदिरात आलो दर्शन घ्यायला. आता पास होतो आता इथंच लिहितो. इथंच आम्हाला उदाहरण आहे थोडेफार लिहितो आता इथं. चला आता जायचं आपल्याला इथून. लवकरच आम्हाला आता तिकडे जायचं आहे. आता आम्ही जाणार आहोत. हे जुन्या भीती पाहू शकतो. हे कसं आहे आता जुनं काही राहिलेलं नाही आहे. आता कसं सिटीतले लोक सिटीत आहे. दाखवलं ते कसं आहे वेगवेगळी गोष्ट राहते. आता काय करा लोक नाही राहिले पहिल्यासारखे. पाहू शकता ऋषभ लेस बोलते आपला. जातो आता आम्ही. टाटा बाय 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 बाय. चला आपली सवारी आदेश सोबत आहे. आपण आदेश सोबत जाणार आहे. हारायला आपला आदेश. चाललो वापस. तिथे महाप्रसाद आहे संत महाप्रसाद जेवायला जाऊ. हे आपले 2 मित्र आणि काहीला आपण 4 व्हीलर मध्ये पाठवलं. सर मागून येऊन राहिले. ते आपली ते नदी काय नाव होतं मित्र नदीचं? पेडी नदी. आता आम्ही जेवायला बसलो. सर येऊन राहिले. या प्रकारे इथं जेवण आहे. हे दूरपर्यंत लाईन लागली आहे.